मात्र ती वस्तू प्राप्त होत नाही याचा असा अर्थ. मग वर्म आपल्याला समजून घ्यायचंय. का समजून घ्यायचं? कारण वर्म समजल्याशिवाय आपला परमार्थ सिद्धीस जाणार नाही. वाटतंय ना सुखाची प्राप्ती व्हावी, मग समजून घेतलं पाहिजे. कांद्याचं पीक कांद्यातच आहे, पण वर्म समजून घेतल्याशिवाय प्राप्त होत नाही. साखर ऊसातच आहे. साखर कुठं आहे? ऊसातच आहे, पण दिसते का? मग नाहीये का? आहे. ऊसाची एक काडी तुमच्या आपडे आणून टाकली आणि सांगितलं कराच्या, करता येईल करता नाही. मग ऊसात साखर नाही का? आहे. मग ऊसातल्या साखरीच्या प्राप्तीकरिता देखील काय आहे? रीत आहे. त्याला तोडावं लागतं, कारखान्यात न्यावं लागतं. त्याचं वर्म रीत असेल तशा पद्धतीने त्यातून काय प्राप्त होते? साखर. फुलात सुगंध आहे, पण दिसत नाही. पण क्रिया काय आहे? त्या फुलाला नाकाजवळ न्यावं लागतं. त्या दिवशी त्याची अनुभूती दुसऱ्या दिवशी येते. बरोबर आहे की नाही? लगेच ना. इथं तुम्हापैकी एखाद्यानं माझं गचुंडी जर धरली तर मला राग दुसऱ्या दिवशी येईल का? लगेच महाराज लगेच हात मारल्याच्या नंतर ध्वनी लगेच करू द्या. लगेच सगळं लगेच आहे. याला कट करून बोट लावलं तर झटका दुसऱ्या दिवशी का? लगेच दुसऱ्या दिवशी लगेच आहे. अहो हे व्यावहारिक सगळे अनुभव लगेच. मग देवाचा मेल्यावर यावा का? देवाचा कधी यावा? याच जन्मी ओळखी करा आत्माराम हे वचन आहे. पण आपण विचार करतोय कधी? आपलं काय माहिती का? इथं बसलं त्यावर खरं आहे, खरं आहे, हा हेच खरं आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच खरं नाही, हेच खरं आहे. पण कुठं? एक मोठा साधू होतो, मोठा साधू, एकदम मोठा. त्याची शिष्य मंडळी अफाट. ती एक चिंता त्याला अशी भेडसावं लागली की बाबा एवढं मोठं साम्राज्य मी उभं केलं, माझ्या मागं चालवायचं कोण? मग कोणीतरी असा बनवला पाहिजे शिष्य, माझ्यासारखा कीर्तन करणारा एकदम जिथल्या तिथं. मग त्यानं असं ठरवल्याच्या नंतर एक शिष्य बनवला. कार्यक्रम वगैरे गेले, कार्यक्रमावरून घरी आले, जेवण वगैरे त्यांचं झालं की मग मात्र ते असे झोपले पडता पडता. आणि मग गुरु शिष्याला विषय समजावून सांगायचा. असं कार्य करायचं, तसं कार्य करायचं, असं कीर्तन करायचं, तसं कीर्तन करायचं. असं करता 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 पूर्ण कीर्तन शिकवलं. कुणी कोणाला? गुरुनं शिष्याला. कधी? कार्यक्रमावरून घरी आले, जेवलं खावले, झोपले का पडता पडता आपलं कीर्तन सांगायचं. आणि एक दिवस असा भव्य दिव्य कार्यक्रम होता. त्या ठिकाणी गुरु म्हणले, आज माझा शिष्य कीर्तन करणार आहे. कोण? माझा शिष्य कीर्तन करणार. बाबा तुमचे सर कोणाला येणार? तुमच्या कीर्तनानं आमचं समाधान होतंय. माझी आज्ञा आहे, माझा शिष्यच कीर्तन करणार. शेवटी बाबांच्या पुढे कोणाला जाता येतं? ठीक आहे, उभं केलं. तर उभं केलं, पंचपदी झाली, सगळं जिथल्या तिथं असंच होतं सगळं वातावरण. महाराज तिकडून आले, धोतर पेटा अमुक सगळ्या जिथल्या तिथं आले. विना घेतला, मृदंगाचार्यांकडे पाहिलं, गायक मंडळींकडे पाहिलं, श्रोते वर्ग बसलेला होता त्यांच्याकडे पाहिलं, आणि गुरु तर बरं पायाजवळच अशी बसले ते समोर समोर. गुरुकडे पाहिलं, परत इकडं पाहिलं, परत इकडं पाहिलं, परत इकडं. 15-20 मिनिटं गेले त्याच्यात नुसतं पाहण्यात. आणि मग खालून गुरु म्हणाला, अरे चालू कर. गुरु म्हणे, अरे चालू कर. ते पुन्हा इकडे तिकडे पाहिलं. अरे कोणाची इच्छा नसताना मी तुला उभं केलंय, चालू कर ना तू. अशी तळपायाची आग मस्तकात गेली गुरुची. गुरु उठला आणि जो लात घातली ना, आडवाच पडला. आणि आडवा पडल्या रामकृष्ण, आडवा पडल्या आणि मग गुरु म्हणले, आणि तेव्हा का तुला रोग लागला तर? आणि तुम्ही झोपून शिकवलाय. तुम्ही कसं शिकवलाय? झोपून शिकवलाय म्हणे. तसंच आहे आपलं हे विचार, हे तत्वज्ञान फक्त कुठं ऐकतो? इथं. आणि आठवतं कुठं? आणि जिथं आठवतं तिथं, जिथं आठवायची गरज आहे तिथं आठवत. आणि म्हणून याची फलश्रुती, फळ भेटत. असा आपला परमार्थ विठ्ठल.
अहो परमार्थामध्ये परमार्थ करत असताना नेमकं मी करतोय कुणाकरिता ही गोष्ट सुद्धा आपण समजून घेत नाही. आणि एक सांगतो तुम्हाला, परमार्थामध्ये पहिली गोष्ट कोणती करायची असेल ना तर चित्तशुद्धी आहे बरं का. चित्तशुद्धी चित्तशुद्धी. आपलं चित्त सांगू कसं आहे, एक अनुभव सांगतो तुम्हाला. आपण बाजार फिरायला जातो, एखादी महागडी गाडी बघतो, स्त्री बघतो, पुरुष बघतो, अनेक लोभनीय वस्तू बघतो, बघत नाही? बघतो की नाही भाऊ? बघतो. बरं त्या वस्तूच्या संबंधाने चित्तात विचार येतो की नाही? येतो. संत सज्जन हो, ज्या ज्या गोष्टी पाहिल्या त्या गोष्टीच्या संबंधानाचे विचार घरी जायचं, एक कागद पेन घ्यायचा आणि त्याच्यावरती लिहायचे आणि घरच्यांना दाखवायचे. पुन्हा सांगू, एखादी स्त्री बघितली, पुरुष बघितला, एखादी लोभनीय वस्तू, गाडी म्हणा किंवा काहीतरी पाहिलं, त्याच्या संबंधाने चित्तात आलेले विचार कागदावर लिहायचे आणि घरच्यांना दाखवायचे. हिंमत होईल आपली? होईल हिंमत? अशा वृत्तीचा परमार्थ आहे. अशा चित्तात होईल? नाही निर्मळ जीवन काय करील साबण, तैशे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. साधून बोध दिला तर प्रत्यक्ष देव जरी बोध द्यायला आला तरी तो ठसणार नाही. का? कारण चित्त मात्र मलिन आहे. अहो खरकट भांड्यामध्ये जर आपण दूध तापवलं तर ते चांगलं राहणार आहे का? नाही ना. तद्वतच या चित्तामध्ये परमात्म्याचं ज्ञान साठत नाही, राहत नाही. याचं कारण काय? चित्त बरबटलेलं आहे. आपलं तर याचा बांधकोर त्याचा बांधकोर, याची जिरवल्याशिवाय राहणार नाही, त्याची जिरवल्याशिवाय राहणार. याच्यात या धंद्यात काम चाललंय, या धंद्यातच आपली जिंदगी चालली. पण असं नाही. संत सज्जन ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. समजून घेत असताना आपला विषय असा आहे, वस्तू आपल्या जवळ आहे, वस्तू आपल्या जवळ आहे, पण त्याची अनुभूती येत नाही. त्याचं कारण काय? कारण वर्म कळलं नाही. आणि वर्म ज्यांना माहिती आपण त्यांना विचारलं पाहिजे. माऊली ज्ञानोबा म्हणतात, वर्माशिवाय कोणतीच गोष्ट प्राप्त होत नाही, कोणतीच गोष्ट नाही. ते तर उदाहरण देऊन म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात, नवनीता तैसे घे आनंदा, नवनीता देखील आपल्याला दृष्टांत देऊन सांगतात की बाबा रे, दुधामध्ये लोणी आहे पण मंथन केल्याशिवाय त्याची प्राप्ती नाही. एका महाराजांच्या कीर्तनातून ग्रहस्थानं ऐकलं दुधात लोणी आहे. त्याने 4 डबक्या भरल्या आणि माळवदाव नेऊन ठेवल्या. 4थ्या-5व्या दिवशी गेला, झाकण उघडलं, लोणी असं बटा 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 खाली पडलं. खरंय काय? काय झालं असेल? नासलं. मग दुधात लोणी नव्हतं का? मग का बरं ते नासलं? प्रक्रिया, रीत, वर्म हे न केल्या कारणामुळे त्याची प्राप्ती. ज्यांच्या जवळ प्रक्रिया आलेली आहे, ज्यांच्या जवळ बोध आलेला आहे, ज्यांच्या जवळ आणि तो निरोप आलेला आहे, अशा साधू संतांना तुम्ही आम्ही शरण गेलं पाहिजे.
आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्र लादले तेची प्रेम मुद्रा पूर्ण कृपा केली गहिनी प्रसादे ज्ञान देव सार सकळांशी येते यारे यारे लहान थोर पण नाही ना याचा विचार थोडा बारीक पाहिजे तो तशा पद्धतीचा निरोप तुमच्या आमच्यापर्यंत यावा आणि तुमचं आमचं कल्याण व्हावं असा विचार पाहिजे काय होत आहे 50 एवढं लय झालं 1 कोटीचा बंगला आहे 1 कोटीचा बंगला आहे नोकर आहे चाकर आहे गाडी आहे 5,000चा सोफा सेट बसायला 50,000चा टीव्ही आहे समोर 50,000च्या टीव्हीचा रिमोट आहे हातात पण त्या श्रीमंत ग्रहस्थाच्या डाव्या कुशीला व्याधी आहे म्हणजे दुखतंय काहीतरी रोग आहे या सगळ्या गोष्टींचा भोग घेता येईल त्याला घेता येईल लक्ष कुठे जात आहे 10 पैकी 9 प्रकारच्या गोष्टी सगळ्या जिथल्या तिथे पण एकच गोष्ट प्रपंचात बिघडलेली आहे 9 आठवतंय का 1 आठवतंय असा स्वभाव आहे 1 कोटीचा बंगला 50,000चा टीव्ही 5,000चा सोफा सेट बसलाय पण लक्ष कुठे आहे व्याधीकडे गाठलं डॉक्टरला डॉक्टर किती खर्च झाला तरी चालेल पण या रोगातून एवढं मुक्त करा मला पण असं म्हटल्याच्या नंतर डॉक्टर म्हणे जरा मुला मागण्या तपासण्या करावं लागतील अहो म्हणलो ना तुम्हाला किती खर्च झाला तरी चालेल पण या रोगातून मला मुक्त करा डॉक्टरांनी तपासणी चाचणी केली रिपोर्ट आला गाठ असल्याचं कळलं म्हणे ऑपरेशन करावं लागेल गुरुजी ऑपरेशन करणं पोटाची शस्त्रक्रिया करायची म्हटल्यावर पोट रिकामी असावं लागतं मग डॉक्टरांनी आज्ञा केली मला तुम्हाला अन्नाचा कण देखील 1 दिवस खाता येणार नाही खायचा नाही अन्नाचा कण देखील खायचा नाही खाईल का तो खाईल बरं खाऊ नका अन्नाचा कण हे वारंवार सांगावं लागलं का डॉक्टरला कितींदा सांगितलं एकदाच लगेच ऐकलं बरं ऐकल्याच्या नंतर आणि शस्त्रक्रिया झाली ऑपरेशन वगैरे झालं जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आणि मग डॉक्टरला कसं वाटतं म्हणे बरोबर चांगलं वाटतंय तुमचे फार आभार आहे कर म्हणे आता 1 पत पाणी सांभाळा म्हणे काय अजून 2 दिवस काही खाऊ नका म्हणजे झालं ते म्हणे अहो 1 दिवस मी जसा तसा काढला अजून 2 दिवस दुसरा दिवस निघाला पण तिसरा निघेना तो असा हाताला हात लावायला लागला तब्येत कमी झाली गालाला हात लावायला लागला पोची बसली डोळ्याला हात लावायला लागला डोळे हात गेले पोटाला हात लावायला लागला भूक लागली काय करावं सुचलं आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्या चित्तात एक विचार आला की नाही अन्नाचा कण पण निदान एखाद्या फळाचा ज्यूस तरी काय सांगितलं नाही अन्नाचा कण नाही अन्न पण निदान एखाद्या फळाचा रस ज्यूस तरी बरोबर आहे आता मला सांगा तुम्ही त्याच्या चित्तात आलेला हा जो काही विचार आहे फळाचा ज्यूस घेण्याचा हा डॉक्टरांची परवानगी घेऊन घेणार आहे का स्वतःच्या मनाचाच कारभार करणार आहे हा मनाचा नाही त्याला भीती आहे डॉक्टरांनी म्हणलं काहीच घ्यायचं नाही मी मनाचाच कारभार करून जर घेतलं पुन्हा रोग वाढला तर व्याधी वाढली तर ही भीती आहे एकदा डॉक्टरांनी सांगितलं अन्न पाणी बंद करा लगेच केलं का कारण रोगातून मुक्त व्हायचंय आणि डॉक्टरला विचारल्याशिवाय ज्यूस सुद्धा घेत नाही का कारण व्याधी वाढल्याची भीती आहे आलं त्याला बरं जी व्याधी बरी करण्याकरिता आपण घेतलेली किंवा तो अट्ठास करतोय ती कोणाची व्याधी आहे पोटाची पोट कोणाचं आहे या देहाचं आणि देहाची अवस्था साधू संतांनी कशी सांगितली नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान इथे आपल्याला थोडं सावध राहायचं नाशिवंत देहाची एक व्याधी बघा ध्यान देऊन ऐका आता नाशिवंत देहाची एक व्याधी बरी होण्याकरिता आपण डॉक्टरचं किती जिथल्या तिथं ऐकतो ऐकतो का ना ऐकतो की नाही भाऊ अहो नाशिवंत देहाची एक व्याधी बरी होण्याकरिता आपण डॉक्टरचं इतकं
जिथल्या तिथं ऐकतो ना, मग या देहाचं कल्याण आणि उद्धार बाबा याच्याकरिता साधू संतांनी एवढे ग्रंथ पुराण सांगून आणि एवढा त्रास सहन करून तुम्हाला आम्हाला सांगितलं, त्यांचं का बरं आपण ऐकत नाही? मुद्दा ध्यानात येतो का तुमच्या? नासक्या देहाची व्याधी बरी होण्याकरिता डॉक्टरचं जिथल्या तिथं ऐकतो, पण देहाचं कल्याण होण्याकरिता साधूचं ऐकत नाही. ऐकतो म्हणावं तर काय ऐकलंय सांगता येईल काही? साधू संतांना अनुभव आले आणि ते अनुभव त्यांनी सांगितले, लिहून ठेवले. ते तुम्ही आम्ही काय केले, फक्त कीर्तनात सांगितले आणि सगळं भजन वगैरे असंच चाललंय, पण त्याचा विचार नाही. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात त्याचा विचार घडला पाहिजे. त्याच्याशिवाय एका केशवराजे सकळ सिद्धी, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे सकळ सिद्धी, म्हणून तो बुद्धीचा ब्रेन, यूज ब्रेन, डोक्याचा वापर झाला पाहिजे. तुम्ही बाजारात भाजी घ्यायला गेल्यावर सडलेली भाजी पिशवी टाकता का? चांगली हुशार आहे. सडलेली भाजी चुकून आली तर म्हणजे भाऊ अरे ते काढून घे, दुसरं टाक. हे कोणी शिकवलं का तुम्हाला? नाही शिकवलं. आपल्या भात शेतीवर रोग गेला तर फवारणी करा असं कोणी सांगितलं का? नाही. इथे बरोबर डोक्याचा वापर होतो. याचा अर्थ असा आहे, प्रपंच करत असताना जीव बुद्धीचा वापर करून करतो तसा संत सज्जन हो, परमार्थ देखील बुद्धीचा वापर करूनच केला गेला पाहिजे. विठ्ठल वस्तू आपल्या जवळ आहे पण त्याची अनुभूती येत नाही का? कारण वर्म कळलं नाही. आणि वर्म जाण्याचं असेल, आईशी ह्याचा पदर धरा, जेणे देव येईल घरा. बस त्यांचा पदर धरा आणि मग ते काय करतील? सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली, नीच वस्तू दाबिली माझी मज, माझीच वस्तू मला दाखवली, असं सद्गुरु महात्मे आपल्यावरती कृपा करतील आणि मग फळ भेटणार आहे. माऊली ज्ञानोबारावरती कृपा झाली, निवृत्ती दादांची कृपा झाली आणि अनुभव आला. काय अनुभव? अभंगाच्या शेवटच्या ज्ञानदेवा पाठ हरी आवैकुंठ, 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 गगनदाट हरि दिसे, गगनदाट हरि दिसे, हरि मुखे बना, हरि मुखे बना, हरि मुखे बना, हरि मुखे बना, वरना गगनदाट हरि दिसे, वरना गगनदाट हरि दिसे, हरि मुखे बना, हरि मुखे बना, हरि मुखे बना, हरि मुखे बना. गणनाय कोण करी, गणनाय कोण करी, हरि मुखे बना, हरि मुखे बना, हरि मुखे बना, हरि मुखे बना. ज्ञानदेव पाठ हरी आवैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. ही अनुभूती मौल ज्ञानोबाची. संत सज्जन साधू महात्म्यांना परमार्थ करत असताना ज्या ज्या अनुभूती आल्या त्या तुम्हाला आम्हाला देखील यावा, अशा पद्धतीचा परमार्थ आपल्या जीवनात घडावा, असा अट्ठास असावा. तर आपल्याला आपलं घर देखील व्यवस्थित सुधारता येईल, म्हणजे प्रपंच सुद्धा नेटका करता येईल, तो फाटणार नाही. रामदास स्वामी म्हणतात आधी प्रपंचच करावा नेटका, तो नसावा आणि त्यात परमार्थाचा असावा तुटका. असलं पाहिजे. पण संत सज्जन हो नाही नाही, आपल्या प्रपंचाचा जर विचार केला तर फार अवघड आहे. बाप घरात गेला का पोरगच बाहेर पडलंय.
आणि पोरग घरात गेलं का बापच बाहेर पडतोय, मिळच नाही बघा. अजून एक तुम्हाला म्हणजे अनुभवात आलेली गोष्ट सांगतो तुम्हाला. तुम्ही तुमच्या लेकराकरिता जे काही कष्ट करताय ना, रात्रीचा दिवस, हाडाचे काढ, रक्ताचं पाणी, ते कष्ट करा, करू नये, डबल करा. पण हात जोडून विनंती, त्याची जाणीव त्यांना करून देत चला. का? कारण जाणीव जर करून दिली नाही तर मग उद्या ते मोठे झाल्यावर म्हणतील काय केले तुम्ही आमच्यासाठी. आणि मग तुम्ही म्हणाल अरे रात्रीचा दिवस, हाडाचे काढ, रक्ताचं पाणी सगळं तुमच्यासाठीच ना. मग ते पुढे जाऊन म्हणणार कर्तव्य होतं तुमचं. अजूनही एवढं आकडं तोंड केलं का मग ते डायरेक्ट पुढे जाऊन म्हणतात आम्ही सांगितलं होतं का तुम्हाला आम्हाला जन्माला घाला म्हणून. मग आता तर बोलायचं काही राहिलंच नाही. पण ही स्थिती आपली होऊ नये याच्याकरिता तुम्ही 100 कमवताय ना, 50च कमवा, पण 50 कशी कमवायची याची अक्कल त्याला रे. आणि हे कमवलेले 50 रुपये राजा तुझ्या करीत आहे बरं, हे सगळं तुझ्या करीत आहे. याची जाणीव जर करून देत राहिलं तर त्याला जाणीव राहील, एरवी राहणार हे थोडे पुढे. याची जाणीव करून दिली तर राहील, एरवी नाही. मी एकदा पेपरला बातमी वाचली होती बीडकडे घडलेली. आई बाप काय नाही काय ते करतात, फार परिस्थितीच्या बाहेर जाऊन. गरीब घर आहे, त्यातला बाप म्हणजे दुसऱ्याच्या रानात सालानं काम करते आणि आई दुसऱ्याच्या घरचं धुणे भांड्याचं काम करते. आणि त्या उगांचं स्वप्न काय स्वप्न, माझ्या पोराला डॉक्टर बनवायचं. आता हे डॉक्टर बनवायचं म्हणजे एवढं सोपं आहे का? त्याला धन लागतं, पैसा लागतो, काही नाही. मग असं झाल्याच्या नंतर ठरवलं मी पाहिजे ते काम करेल, नाना प्रकारच्या गोष्टी करेल, पण माझ्या मुलाला डॉक्टर बनवल्याशिवाय राहणार नाही. प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं, उच्च शिक्षणाकरिता शहरात पाठवायचं होतं. लेकरू माझ्यापासून दूर हॉस्टेलमध्ये राहणार आहे म्हणून राज्य होत नव्हतं. पण काय शेवटी भवितव्याचा विचार ठेवलं तिकडं. बरं आता आपल्या ऐपतीप्रमाणे कॉलेज बघावं ना. त्याची फार मोठी हौस, त्यानं श्रीमंताचं कॉलेज पाहिलं. त्यातला नुसता युनिफॉर्म, अंगावरचा नुसता युनिफॉर्म होता ना, कपडे होते ना, तेच 2000चा ड्रेस होता. असं श्रीमंत कॉलेजमध्ये त्याचं ऍडमिशन केलं. एवढी फीज, छोटासा जमिनीचा तुकडा होता तोही विकून टाकला, त्याकडे फीज भरली. नातेवाईकांकडून कर्ज काढलं, पाहुण्यांकडून कर्ज काढलं आणि तसे त्यांना पाठवित राहिले. एक दिवस पोराचा फोन आला, बाबा मला फी भरायची, एवढे एवढे पैसे लागतात. पुन्हा त्यानं याच्या त्याच्याकडे हात पसरले आणि त्यांच्याकडून पैसे घेतले आणि पाठवून दिले. बरेच दिवस गेले, पोराला पाहिलं नव्हतं आईनं. आईचं अंतःकरण ते म्हणे अहो बोलवा ना एखाद दिवस घरी, त्याची फार आठवण आली. बापानं लगेच हात धरला, म्हणे ग, म्हणे का, त्याच्या करिअरमध्ये अडथळे आणू नको, मोह माया दाखवू नको, त्याला अभ्यास करू दे, त्याचं मन लागलंय तिकडे, करू दे त्याला अभ्यास, उगा कशाला तुझे मोह माया इकडे आणते. असं म्हणलं होती, शांत झाली. पुन्हा 4-2 महिन्यानं म्हणे नका त्याला बोलू, पण निदान तुम्ही तर भेटून या. काय म्हणे, निदान तुम्ही तर भेटून या. असं म्हणल्यावर ठीक आहे चालेल मी जातो. खाऊची पिशवी घेतली, स्वयंपाकाचा डबा दिला, सगळं काही जिथल्या तिथं दिलं. गेला बाप, गेला आणि बरोबर त्या कॉलेजच्या गेट जवळ जाऊन उभा राहिला. आज जाणार तोच तिकडून तो वॉचमॅन धावत आला, अय अय इकडे कुठे, माझा मुलगा इथे शिकला. ए बाबा, अरे हे श्रीमंत लोकांचे काम, तुम्हा गरीबाचं काम कसं आहे? नाही नाही नाही, इथं नसेल दुसरीकडे. नाही अहो माझा मुलगा इथे, हवं तर तुम्ही म्हणे चौकशी करा. वॉचमॅन मध्ये गेला, चौकशी वगैरे केली, म्हणे क्षमा करा मला, तुमचा मुलगा मध्ये. बाप मध्ये एंट्री करतोय, मध्ये आला आणि आल्याच्या नंतर पाहिलं तर त्याचा मुलगा बरं का बाबा असं मांडीवरती मांडी टाकून कॅन्टीन मध्ये बसलेला होता आणि कॅन्टीन मध्ये मित्रांशी गप्पा मारत होता. त्यानं बाप पाहिल्याबरोबर गप्पा मारायचा शांत झाला, तडकन उभा राहिला आणि एकही शब्द न बोलता एक 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 पाऊल टाकत बापाजवळ आला. बापाजवळ आला आणि बापाला काय म्हणला माहिती, बाबा तुम्ही कशाला आले इकडं? का बरं म्हटलं असेल असं? का? कारण त्याचा श्रीमंत मित्रापुढे त्याच्या गरीब बापाची त्याला लाज वाटली, एवढंच कारण, फार काही नाही. त्याचे मळलेले कपडे होते, बिस्कटलेले केस होते, केसांना तेल नव्हतं, वाढलेली दाढी होती.
लाज वाटली त्याला त्याच्या बापाची. म्हणे का आलात तुम्ही इथे? तेवढ्यात त्याच्या मागोमाग त्याची मित्रमंडळी आली आणि ते मित्रमंडळी त्याच्याकडे पाहू लागले आणि वेडवाकडे तोंड करून म्हणू लागले, काय रे कोण हा, कसा दिसतोय? त्यावेळेस ते पोरग उत्तर देतय, हा आमच्या घरचा नोकर आहे म्हणे. कोण आहे? नोकर. हा आमच्या घरचा नोकर आहे. असं म्हणलं बापाच्या बाहेर कायची जमीन चालली. त्यानं ती पिशवी घेतली, अश्रू आवरले आणि घ्या मालक. मालकीनबाईनं पिशवी दिली, हातात पिशवी दिली, माघार घेतली. परत एक 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 पाऊल टाकत त्याच विचारात घरी आला. आणि घरी आल्याच्या नंतर पत्नीची विचारायची काय, माझं पोरगा बरा आहे का? तुम्हाला विचारलं का? पाणी दिलं का? मला विचारलं का? कसं काय? तो कधी येणार आहे? सगळे खोटे खोटे उत्तर दिले. मधल्या खोलीत गेला, दाय मोकळून रडला. कोणाला सांगितलं नाही. अशा काही गोष्टी असतात की ज्या बापाला कोणाला सांगता येत नाही. आई देखील कोणाला सांगू शकत नाही. पोराला पोरगी बघायला जातो आपण, एवढं कमवतो तेवढं कमवतो, हे काम करतो ते काम करतो, सगळं सांगतो, पण असं नाही सांगत का कधी कधी माझ्यावर धावून नाही येतो, कधी कधी माझ्याकडे मोठे डोळे करून पाहतो. ही सांगायची हिंमत नाही. घडत नाही काय? घरात घडतंय पण लपवायची पाळी आली. त्याला कारण काय? हेच वडील जे जे करते तया नाम. हा, वडीलधारी माणसं जे जे करतात तेच पाहून लेकरं करतात. आणि असं झाल्याच्या नंतर बरेच दिवस गेले. एक दिवस फोन आला, म्हणे बाबा माझं शेवटचं वर्ष झाले, 2 लाख रुपयाची गरज आहे. तेवढं झालं का मी डॉक्टरच झालो. मी डॉक्टर झालो. हा शब्द ऐकला, सगळं दुःख सारलं. आणि मग 2 लाख रुपये कुठून पाठवायचे ह्या विचारात रस्त्याने चाललाय. आणि चालता चालता त्यांना हॉस्पिटल दिसलं. तिथे गेला, डॉक्टरला विनंती केली, डॉक्टर साहेब तुमच्यासारखंच माझा मुलगा डॉक्टर होणार आहे, पण 2 लाख रुपयाची गरज, मी काय करू शकतो तुमच्याकरिता? म्हणजे फार काही नाही, तुम्ही माझी एक किडनी घ्या आणि मला त्याबद्दल 2 लाख रुपये द्या. आता त्या बापाचं काय चुकलं ते मी सांगतो तुम्हाला. होता तो जमिनीचा तुकडा विकला, पाहुणे रावळ्यांकडून कर्ज काढलं, एवढंच काय 2 लाख रुपयाकरिता स्वतःची किडनी विकली. पण त्याचं एकच चुकलं, हे सगळं जे केलं ते त्याच्या पोराला कळू दिलं. आणि त्याचा परिणाम काय झाला? तो परिणाम भयानक होता. आणि तो भयानक असल्या कारणामुळे पेपरला बातमी होती. ते पाहिलं पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे. यानं पाठवले, किडनी विकली, 2 लाख रुपये पाठवले. एक्झाम झाली, परीक्षा झाली, फोन आला, बाबा मी डॉक्टर झालो. हा आनंदालाच पार राहिला नाही. अख्ख्या गावात पेढे, नातेवाईकात पेढे, सगळीकडे आनंदी आनंद आनंदी आनंद. म्हणे बाबा मी उद्या घरी येणार आहे. असं कळता क्षणी त्याला भूक नाही, ताण नाही. सकाळी पहाटे उठला, आंघोळ केली, दोघांनी बस स्टँड वरती पहाटे जाऊन बसले. सकाळची गाडी आली, प्रत्येक जण उतरत होतं, एक 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 माणूस उतरत होतं, पण पोरग उतरणार. शेवटी गाडी निघून गेली. सांत्वन केलं एकमेकाने एकमेकांचं, जाऊ दे. दुपारच्या गाडीने, दुपारची गाडी गेली, जाऊ दे. संध्याकाळची गाडी गेली, पण पोरग आलं नाही. आणि मग घरी गेले, गोट गोट पाणी घेतलं आणि मग एकमेकाचं सांत्वन केलं, जाऊ दे त्याला काहीतरी काम आलं असेल, उद्या येईल. ह्या विचारातच होतं. तेवढाच अँब्युलन्स आवाज करत दारात राहिली. दारात आली. दारात आलेल्या अँब्युलन्स मधून त्या डॉक्टर मुलाचा मृत्यूदेह बाहेर काढला. ज्या क्षणाला ते पाहिलं दोघांनी, त्यांची काय अवस्था झाली असेल मला काही सांगता येणार नाही. काय अवस्था झाली एवढं होऊ नये बरं का बाबा. काही दिवसांनी त्यांनी छानबीन केली, माझं पोरगं तो डॉक्टर झालं, तो उद्या येणार होतं, हे असं कसं झालं? तर चौकशी केल्याच्या नंतर कारण असं निदर्शनास आलं की त्या डॉक्टर मुलाचं कोण्या मुलीवर प्रेम होतं, ती त्याला सोडून गेली आणि म्हणून याने विष खाऊन आत्महत्या केली. ती मुलगी त्याला सोडून गेली म्हणून याने विष खाऊन आत्महत्या केली. कोणाचं काय गेलंय आता याचा बारकावा ध्यानात घ्या. जर त्या मुलाला माहिती असतं मी डॉक्टर होण्याकरिता बापानं होती ती जमीन विकली, त्याच्याकडून कर्ज काढलं, एवढंच काय, तर मी डॉक्टर व्हावं याच्याकरिता त्याची किडनी त्यानं विकली, हे जर त्या पोराला माहिती असतं तर कदाचित विष खाताना त्यानं थोडासा विचार केला असता. म्हणून सांगताय, तुम्ही जे काही कष्ट करताय त्या कष्टाची जाणीव तुम्ही तुमच्या लेकराला करून देत चला. एवढं जरी झालं तरी सुरळीत चालेल. हा, उद्या आपल्याच घरातल्या माणसापासून आपण किती दुःखी, जगाला सांगायची सुद्धा सोय नाही सोय. आणि तसंही साधू संतांनी जो मार्ग दाखवला तिकडे तरी कुठे आपण. साधू संत म्हणतात बाबा आहे की नाही, सगळ्यात देव आहे ना.
सगळं विश्वात येऊन घरात का भूत आहेत का? घरात आहे देवच आहे, पण कळत नाही का? तुकोबारे म्हणतात माय बाप केवळ काशी तिने जावे तीर्थाशी. एवढं मोठं सामर्थ्य आई बापाचं असून देखील आपल्याला कळत नाही. धिकार आहे आपल्या परमार्थाचा. हा धिकार आहे की नाही? परमार्थाचा आऊ बी आणू नका. गडबड होईल तिथं उघड पडेल एखाद्या दिवशी. हा एक जंग